कल्याणाद्भुतगात्राय कामितार्थप्रदायिने श्रीमद्वेंकटनाथाय श्रीनिवासाय ते नमः। अभ्रमं भङ्गरहितम् अजडं विमलं सदा आनन्दतीर्थमतुलं भजे तापत्रयापहम्। भवति यदनुभावादेडमूकोऽपि वग्मि जडमतिरपि जन्तुर्जायते प्रज्ञमौलिः। सकलवचनचेतो देवता भारती सा मम वचसि निधत्तां सन्निधिं मानते। अस्मद्गुरुसमारम्भां टीकाकृत्पादमध्यगां श्रीमदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्परां। विद्यायां विबुधाचार्यं वेदज्ञानाब्धिचन्दिरं दुर्मतध्वान्तमार्ताण्डं सत्यज्ञानमुनिं पंचाशद्वर्षपर्यन्तं सततं रामपूजकः श्रीसत्यप्रमोदगुरुराज भासतां नो हृदम्बरे। बन्धुस्त्वं गुरुरिष्टदैवतमिति त्वत्पादपङ्केरुहं प्राप्तं मां परिपालयेतु सततं याचे निबद्धाञ्जलिः। चित्तं मत्कुणदोषचिन्तनविधौ नूनं मनं मा कृथाः। श्रीसत्यात्मगुरो त्वदङ्घ्रियुगलं हित्वा नमे सत्पति। यैरहं शुकवत्सम्यक् शिक्षितोऽस्मि कृपालुभिः तान् वन्दे धेनुकाचार्यान् तत्त्वज्ञानार्थसिद्धिः। श्रीगुरुभ्यो नमः। हरिः ओम हरिः ओम हरिः। आम्ही संध्यावंदन विधी आणि त्या मंत्रांच्या अर्थाचा चिंतन आम्ही करीत आहोत। मागच्या एपिसोडपर्यंत द्वितीय मार्जन आणि मंत्राचमन या मंत्रांचा अर्थ आम्ही समजून घेतला होता। नाही, मंत्राचमन त्यानंतर द्वितीय मार्जनाचा मंत्रांचा आम्ही अर्थ समजून घेतला होता। सस्रश्रीः तदपसो दिवानक्तंच सस्रश्रीः वरेण्यक्रतु अहमादेवी प्रवासे हुए। इथपर्यंत आमचा विवरण संपला होता। तर ह्याच्यानंतर अर्घ्यात पूर्वी अजून एक विधान आहे, त्याला अघमर्षण असे म्हणतात अथवा पापपुरुष विसर्जन। त्याला दोन अर्थ आहे, अघमर्षण किंवा पापपुरुष विसर्जन। हृदय आमचा मन वन सीटेड जागा आहे। एका वेळी एकच व्यक्ती तिकडे राहू शकतो। किंवा कलीला ठेवा किंवा भगवंताला ठेवा। भगवंताला ठेवलं तर कली आपोआप निघून जातो। कली म्हणजे पापपुरुष, जो आमच्याकडून वाईट काम करवितो त्याला पापपुरुष असं नाव आहे। सर्वसामान्यतः आम्ही हे स्नानाच्या वेळी सुद्धा करू शकतो। नदी स्नानाच्या वेळी अघमर्षण करूनच नदी स्नान केलं पाहिजे, नियम आहे। अघ म्हणजे पाप, मर्षण म्हणजे दूर करणे।
अगमर्षण. कशाला म्हणजे याला? त्या मंत्राचं ऋषी अगमर्षण आहे. ऋषीचं नावच अगमर्षण आहे. ऋतंच इति त्रिचस्य, 3 ऋचाने युक्त त्या अगमर्षण मंत्राचा ऋषी अगमर्षण नावाचा ऋषी आहे. देवता भाववृत्तो देवता. भाववृत्त म्हणजे शुद्ध मनाला शुद्ध करणारा. आणि शुद्ध भक्तीने युक्त व्यक्तीत राहणारा. भावे वर्तयते इथे भाववृत्त. शुद्ध मनाने युक्त असलेल्या अथवा शुद्ध भक्तीने युक्त असलेल्या व्यक्तीत राहणारा असा दुसरा सुद्धा अर्थ. मनाला शुद्ध करणारा, शुद्ध मनात राहणारा. त्याला म्हणूनच त्याचं नाव आहे भाववृत्तो देवता. छंद आहे अनुष्टुप छंद. आणि विधी विनियोग म्हणजे कोणतं काम तुम्ही करत आहात आता, तर कोणती प्रवृत्ती करत आहात, त्याला पाप पुरुष विसर्जने विनियोग. पाप पुरुषाला विसर्जन करण्याची कृती आम्ही आता करीत आहोत. आता मंत्राच्या मनामध्ये ते काम झालेलं आहे. मंत्राच्या मनामध्ये मी काय केलं? यद्रात्र्या पापमकारकम मनसा वाचा हस्ताभ्याम पद्भ्याम मुद्रेण शिस्ना रात्रीही तदवलंपतो. अथवा संध्याकाळच्या वेळी हा हा तद अग्निश्च मामुन्युश्च मन्युपतेश्च मन्युकृतेभ्यः पापेभ्यो रक्षन्तां यद्रात्र्या यदन्ना पापमकारणं मनसा वाचा हस्ताभ्यां पद्भ्यां उदरेण शिस्ना अहस्तदवलंपतो. पाप आम्ही धुवून टाकलेला आहे. आता पाप विसर्जन कशाला? त्याची आवश्यकता काय आहे? आवश्यकता आहे पाप करून रोज धुण्याच्या ऐवजी पापच करू नये. हाताला की मातीचा चिखल लावून नंतर धुण्याच्या ऐवजी चिखलच हाताला लागू नये अशी व्यवस्था केली पाहिजे. संस्कृतमध्ये एक म्हण आहे, आठवण येत नाही, सांगतो. संस्कृतमध्ये एक म्हण आहे, प्रक्षालनाद्धि पंकस्य दूरात अस्पर्शनम वरम. हाताला चिखल लावून नंतर धुण्याचा ऐवजी त्या चिखलाला हात न लावणं योग्य आहे. दुरूनच त्याला ठेवला योग्य आहे. प्रक्षालनाद्धि पंकस्य दूरात अस्पर्शनम वरम असा नियम आहे. म्हणून इकडे काय आहे, भगवंताला हृदयामध्ये आणायचा आणि इकडे असलेला पाप प्रवृत्त करणारा ते दुष्टदेवता कली आहे त्याला दूर करणं. देव इकडे आला पाहिजे तर पापच होत नाही. नंतर यद्रात्र्या पापम कारणम यदन्ना पापम कारणम राहतच नाही. पण पापाची प्रवृत्तीला नष्ट करण्याचा हा मोठा विचार इकडे आहे. संध्या केल्याने फक्त पाप निवृत्ती होत नाही, पाप प्रवृत्ती निवृत्त होते. आणि तो कोण आहे?
तो देव कसा आहे ह्याच्या वर्णन आहे. ऋतंच सत्यंच अभिद्धात तपसः अध्यजायत. ऋतंच सत्यंच अभिद्धात. ऋत म्हणजे यथार्थ ज्ञान, सत्य म्हणजे ज्ञानपूर्वक कृती. ज्ञानपूर्वक कृती. प्रमाण आहे ऋतम यथार्थ विज्ञानम सत्यम तत्पूर्वका कृती. अर्थात ज्ञान आणि ज्ञानपूर्वक कृतीने युक्त. ज्ञान आणि ज्ञानपूर्वक कृती समजून घेणं, नंतर त्या ज्ञानाचा अनुसार कृती करणं. समजून घेणं आणि समजून करणं. असे एक प्रकार सत्यसृष्टी, असे सत्यसृष्टी तपसा अध्यजायत. भगवंताच्या सत्यसंकल्पामुळे, तपस म्हणजे भगवंताचा सत्यसंकल्प, भगवंताच्या सत्यसंकल्पाच्या शक्तीने उत्पन्न झाला. काय उत्पन्न झाला? तप. जग ज्ञान आणि ज्ञानपूर्वक कृतीने युक्त सत्य जग हे भगवंताच्या संकल्पशक्तीमुळे उत्पन्न झाला. आणि त्या संकल्पशक्तीनेच रात्री ही अजायत, ज्ञान साधनांची उत्पत्ती झाली. रात्री म्हणजे ज्ञान. ज्ञान पंचरात्रीला, पंचरात्र ग्रंथाला म्हणजे पंच ज्ञान सांगणारा ग्रंथ पंचरात्र. तर ज्ञान आणि ज्ञानाचे साधन उत्पन्न झाले. ततः समुद्रः अर्णवः. साधन ಅಂದ್ರೆ ಏನು? ज्ञान साधन, पंच ज्ञानेंद्रिय ग्रंथ इत्यादी सर्व ज्ञान साधन. तर समुद्र अजायत, अर्थात शुद्ध जलाची उत्पत्ती झाली. शुद्ध ततः समुद्र अजायत.
भगवंताच्या आश्रयस्थान शुद्ध क्षीर समुद्राची सृष्टी झाली. पाण्याची उत्पत्ती म्हणजे पाण्यामध्येच भगवंत राहतो. ततः समुद्र अजायत. समुद्रात अर्णवात. त्या क्षीरसमुद्राच्या मध्ये असलेल्या विष्णूच्या नाभिकमलापासून अधिसंवत्सर हा अजायत. संवत्सर नामक ब्रह्माची उत्पत्ती झाली. समुद्रात अर्णवात अर्थात त्या क्षीरसमुद्रात शेषावरती विराजमान विष्णूच्या नाभिकमलातून संवत्सर नामक ब्रह्माची उत्पत्ती झाली. दिवस आणि रात्रीची उत्पत्ती झाली. त्या अहोरात्राने विदधत. दिवस आणि रात्रीचा सृष्टी करीत असताना सर्व प्राणीराशींचा स्वामी मिश्रतः अर्थात सृष्टी करताना वशी संपूर्ण प्राणीराशीला आपल्या अधीन ठेवणारा त्या भगवंताने मिश्रतः रात्री आणि दिवसाची सृष्टी करणारा तो विष्णू, मिश्रतः सृष्टी करणारा वशी सर्व जग आपल्या अधीन ठेवणारा श्री विष्णू सूर्याचंद्रमस सूर्य आणि चंद्रमाची सृष्टी केली. आणि त्यानंतर पृथ्वी अंतर यथा पूर्वम कल्पय. त्यानंतर दिवंच पृथ्वींच. दिवसाला पृथ्वीला हां दिवंच सूर्याचंद्रमसौ. हां सूर्याचंद्र झालं ना. हां सूर्याचंद्रमसो रात्री दिवस आणि रात्रीचा सृष्टी करणारा मिश्रतः सृष्टी करणारा वशी संपूर्ण जगाला आपला अधीन ठेवणारा त्या विष्णूने सूर्य आणि चंद्रमसाच्या नंतर त्यांना आधार असलेल्या
आकाश आणि पृथ्वी लोक, अंतरिक्ष लोक, हे सर्व यथापूर्वम अकल्पयत, पृथ्वी, यथापूर्वम अकल्पयत, अंतरिक्ष, दिवस, पृथ्वी, अंतरिक्ष, आकाश, दिवी ಅಂದ್ರೆ ಏನು? आकाश दिवी, अंतरिक्ष म्हणजे आकाश, अंतरिक्ष, दिवंच दिव म्हणजे दिवस, त्या दिवसाचा दिवस रात्रीचा जोडी पृथ्वी, अंतरिक्ष, यथापूर्व, पूर्व कल्पामध्ये, पूर्वकल्पामध्ये जशी सृष्टी केली होती तशीच सृष्टी भगवंतानी परत केली. अर्थात तो सृष्टीकर्ता देव आमच्या हृदयात वास करतो. अर्थात तसा सृष्टीकर्ता देव आमच्या हृदयात वास करो, वास करो. आणि हृदयात भगवंताचा वास झाला तरी दुष्ट विचार आम्हाला येतच नाही, आमच्याकडून पाप घटत नाही. ಧಾತಗಾರ್ಥ ಹೇಳಿಲ್ಲ. धाता म्हणजे संरक्षण करणार, संपूर्ण जगाचं संरक्षण करणार, वशी संपूर्ण जगाला आपला अधीन ठेवणारा त्या भगवंतानेच ही सृष्टी केली. अर्थात ही सृष्टी सत्य आहे आणि सृष्टी करणारा तो देव आमच्या उपकारासाठी करत आहे, तो आमच्या हृदयात वास करत. त्याला लक्षणं असे म्हणतात. अर्थात ही सृष्टी केलं त्याची स्तुती आम्ही कशाला करत आहोत? असे सृष्टी करता भगवंत आमच्या हृदयात वास करत. काय झाला? भगवंत आत आला, पापपुरुष बाहेर आला, तर त्याला बाहेर काढायचं. कसा काढू? ऋतंच सत्यंच अभिधा तपसा अध्यजायत. ऋत आणि सत्य, ज्ञान आणि ज्ञानपूर्वक कृतीच्याने युक्त सत्य जगत भगवंताच्या संकल्प शक्तीने अजायत उत्पन्न झाला. त्यानंतर ज्ञान आणि ज्ञान साधन उत्पन्न झाले. त्यानंतर भगवंताच्या आश्रय, जिथे भगवंत राहण्याचा निश्चय केला त्या भगवंतासाठी तो शुद्ध समुद्र उत्पन्न झाला. समुद्रो अर्णवा, समुद्रात अर्णवात, त्या समुद्रात वास केलेले विष्णूच्या नाभिकमलातून अधिसंवत्सरा ब्रह्माची उत्पत्ती झाली. त्या ब्रह्मापासून अहोरात्राने दिवस आणि रात्री उत्पन्न झाले. त्या दिवस आणि रात्रीचे रात्रीचे उत्पत्तीसाठी सूर्य आणि चंद्राची सृष्टी केली. सूर्य असले तर दिवस, चंद्र असले तर रात्री. आणि सूर्यचंद्र सृष्टीचा जोडी भूमी आणि आकाश, अंतरिक्ष लोकाची सृष्टी त्यांनी केली. धाता यथा पूर्वमकल्प, ही सृष्टी प्रलयाच्या पूर्वकल्पामध्ये जशी होती तशीच
त्या भगवंताने परत सृष्टी केली. अर्थात जग सत्य आहे. सत्य जगाला देव वारंवार सृष्टी करतो, प्रलय करतो, परत सृष्टी करतो. तसा देव आमच्या हृदयात वास करो. आणि हृदयामध्ये तो आल्यानंतर आमच्या विनियोग काय आहे, कृती काय आहे, पाप पुरट विसर्जने विनियोगा. म्हणून ते आत घेतला पाहिजे. म्हणजे विष्णूला आत घेतला, इथून पाप पुरुष त्या पाण्यात आला. आणि ही पाणी काय करायचं, तज्जलम अनवलोकयन. ती पाणी न बघता नासिकांतम नीत्वा. नासिकांतम अर्थात आत घेऊन दक्षिण नासाबिलद्वारा, नाही मी उलटा सांगितलं, डावाकडून घेतला पाहिजे, उजवाकडून पापपुरुषाला बाहेर केला पाहिजे. पापपुरुषम निस्सारितम भावयन. पापपुरुष या पाण्यात आला आहे म्हणून समजून वामभागे डाव्या बाजूला एक वज्रासारखा घट्ट धोंड कल्पना करून त्याच्यावर त्या पापपुरुषाला आपटला पाहिजे. तज्जलम भावयन ज्वलत वज्रशिलाम विचिंत्य तस्याम विसृज्य. त्या पुरुषाला तो एकदम जळत असलेल्या वज्रशिला आहे, तो जळून गेला पाहिजे. तिकडे त्याला फेकून त्यानंतर पावित्र्यासाठी आचमन केला पाहिजे. इथे तज्जलम अनवलोकयन. ती पाणी न बघता नासिकांतम नीत्वा. डाव्या कडून श्वास आत घेऊन दक्षिण नासाबिलेनं उजव्या नाकातून वायू आत तिकडं असलेला वायू श्वासामुळे श्वासाच्या मार्गे पापपुरुषम निस्सारितम. पापपुरुष बाहेर आला म्हणून समजून आणि आमच्या डाव्या बाजूला जळत असलेली वज्रशिला कल्पना करून तिथे त्या पापपुरुषाला विसर्जन केलं पाहिजे. अर्थात आता आम्ही पाप करणार नाही. संध्यावंदन करणाऱ्याला एक मनात निश्चय केला पाहिजे, आम्ही पाप कर्म करणार नाही. पाप कर्म असेल भगवंता आणि पाप ह्या दोघांच्या मध्ये अलर्जी आहे. जिथे पाप आहे तिथे भगवंत नाही, जिथे भगवंत आहे तिथे पाप नाही. तुम्ही संध्या करताना तुम्ही काय तुमचा विचार आहे तुम्ही निश्चय करून घ्या. देवाला ठेवायचा किंवा पाप पुरुषाला ठेवायचा. मी पाप पुरुषाला बाहेर काढलेला आहे, आजपासून मी पाप करणार नाही. पूर्वी चुकीने केलं असेल पण आत्ता करणार नाही. ही संकल्पना या आगमर्षणमध्ये नाही. आणि ह्याच्यानंतर विधान आहे अर्घ्य प्रदान. अर्घ्य म्हणजे काय? संस्कृतमध्ये अर्घ म्हणजे अत्यंत ज्याला जास्त भाव आहे तसल्या वस्तू, ज्या वस्तूला जास्त पैसे लागतात, अत्यंत काय म्हणतात मौल्यवान, अत्यंत मौल्यवान. अर्घ म्हणजे मौल्यवान. अनर्घ्य म्हणजे ज्याच्या मौल्य आम्ही लावूच शकत नाही, अत्यंत मौल्यवान. अर्घ्य प्रदान म्हणजे अत्यंत मौल्यवान असले आमची भावना भगवंताला समर्पण करणं.
सूर्याला अर्घ्यदान म्हणजे आमचे अत्यंत मौल्यवान आमची भक्ती भगवंताला समर्पण करणं हा अर्घ्य म्हटला जातो. पुराणात सांगितलेले आहे, हातात पाणी घेऊन गंगा तीरात अर्घ्य दिला तर जलार्घ्यम जान्हवी तीरम कथितम जन्ममोचकम, परत ते जनन मरणाच्या चक्रात आम्ही पडत नाही. अर्थात अत्यंत श्रेष्ठ. आणि हातात पाणी कसे, दोन्ही हातात पाणी घेतलं पाहिजे. पण पाणी घेताना हे दोन्ही लागलं नाही पाहिजे. हे तर्जनी आहे, हे अंगुष्ठ आहे. तर्जनी अंगुष्ठ लागले तो राक्षसी मुद्रा होतो. तर्जनी अंगुष्ठ तर्जन्यंगुष्ठयोर योगे राक्षसी मुद्रिका स्मृता. हे दोन्ही असं जुडलं तर ती राक्षसी मुद्रा आहे. राक्षसी मुद्रेने तुम्ही अर्घ्य दिला, असं अर्घ्य दिला तो अर्घ्य नसतो, रक्त दिल्यासारखा निषिद्ध आहे. राक्षसी मुद्रिका दत्तम तत्तोयम रुधिरम भवेत. विश्वामित्र स्मृतीमध्ये असा हे नियम आहे. दोन्ही हात जोडून अंजलीमध्ये अर्घ्य घेतला, पाणी घेतला पाहिजे. अंजलीमध्ये पाणी घेतलं पाहिजे. पण हे तर्जनी तंगुळयुक्त हा वेगळा असला पाहिजे. त्याला देवतीर्थ असे म्हणतो. उभाभ्याम तोयमादाय हस्ताभ्याम सुसमाहितः. पाणी घेतला पाहिजे. सुसमाहितः, मी अत्यंत अमूल्य माझी भक्ती, माझे सर्वस्व भगवंताला समर्पण करतो. हा पाणी त्याच्यामध्ये जीवनात माणसाला पाणी महत्त्वाचं आहे. 60% पाणी शरीरात असतो. पाणी आमच्यासाठी आमच्या जीवनदात्री आहे. तो माझा जीवनच तुला समर्पण करतो, ही भावना ठेवून गायत्र्याच अभिमंत्र्य ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. आता फक्त गायत्री म्हणजे तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्, ही सुद्धा परंपरा आहे. विश्वामित्र गायत्री प्रणव व्याहृती सहित गायत्री आहे. गायत्र्या म्हणजे तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्, हे सुद्धा म्हटलं जातं. गायत्र्याच्या अभिमंत्र्य आपहा नाही, तार व्याहरती पूर्वया, पूर्ण सांगितलं पाहिजे. प्रणव व्याहरती मंत्र आणि गायत्री सकट त्याचं अभिमंत्रण करून ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. आता असं अभिमंत्रण केला पाहिजे. अभिमंत्रण केल्यानंतर रविरभिमुखस्थिष्ठन् त्रिसंध्ययोः ऊर्ध्वं त्रिसंध्ययोक्षते. पहिला अर्घ्य वरती फेकला पाहिजे, पाण्यात सोडायचं नसतं. वरती आकाशात त्याचा फेकला पाहिजे. ऊर्ध्वम
देताना सूर्यांतर्गत नारायणाचा ध्यान केलं पाहिजे. आगमानां यथामूर्ध्नि भक्तानां हृदयांबुजे भानुमंडलमध्ये तू तव मूले वसाम्यहम्. तुळसी महात्म्यामध्ये नारद पुराण भगवंत सांगतो ही तुळसी आगमानां यथामूर्ध्नि, सर्व वेदांचा मुख्य अर्थाने मी जसा वेदामध्ये आहे, भक्तानां हृदयांबुजे, भक्तांच्या हृदय कमलात, भानुमंडलामध्ये, सूर्यमंडलामध्ये जसा मी आहे तसा मी तुझ्या मुळात मी राहतो. म्हणून तुळशीच्या मुळाला पाणी देणं म्हणजे भगवंताचा अभिषेक आहे. असंच भानुमंडल मध्यस्थ देवाला तो अर्घ्य दिला पाहिजे. रविमंडल संस्थाय देवाय अर्घ्यम प्रकल्पय, तिकडे आहे म्हणून तिकडे अर्घ्य दिला पाहिजे. असुराणां वधार्थाय अर्घ्यकाले द्विजन्मनां प्रोक्तम ब्रह्मास्त्रमेतद्धि संध्यावंदन कर्मसु. सूर्याकडे कशाला फेकला पाहिजे? म्हणजे मंदेह राक्षस म्हणून 30 कोटी मंदेह राक्षस म्हणून आकाशात व्याप्त आहे. 30 कोट्यस्तु विख्याताः मंदेहा नाम राक्षसाः तापयन्तो दुरात्मानः सूर्यमुच्यन्ते खादितुम्. त्या सूर्याला गिळंकृत करण्याचे इच्छेने त्याच्याकडे ते वावरत असतात. ततो ब्रह्माच देवाश्च ब्राह्मणाश्चैव सत्तमाः संधेति समुपासन्तः क्षेपयन्ते महाजलम. त्यावेळी ब्रह्मा, देवता आणि ब्राह्मण हे सर्व त्याच्यावरती हे ब्रह्मास्त्र म्हणून, गायत्री म्हणतात ब्रह्मास्त्र, ब्रह्मास्त्राचा मूल ग्रंथ, त्या ब्रह्मास्त्राला त्या राक्षसांच्यावर फेकतात. ओंकार ब्रह्मसंयुक्तम गायत्र्याच अभिमंत्रितम तेन दह्यन्ते ते दैत्याः वज्रभूतेन वारुण. म्हणून ते सर्व वज्रभूत दृष्टीने तिथे संपूर्ण नष्ट होऊन जातात. त्या राक्षसांना मारण्यासाठी हा पहिला अर्घ्य आकाशात फेकला पाहिजे. आणि सुद्धा ब्रह्मांड पुराण असे सांगतो, सूर्याग्निग्रसमानानां मंदेहानां मी राक्षसां प्रजापति नियोगेन शापस्त्वेषां दुरात्मनां अक्षयत्वंतु देहस्य प्रापिता मरणं तथा. मंदेह राक्षसाने फार मोठी तपस्या करून ब्रह्मांना सांगितलं की आमचा विनाश होऊ नये. ब्रह्माने तथास्तु म्हणाला. तेव्हा अहंकाराने ते व्यवहार करू लागले, तेव्हा ब्रह्माने शाप दिला. जेव्हा ब्राह्मण अर्थात भगवत भक्त अर्घ्यप्रदान तुझ्यावर फेकतात अर्घ्याच्या पाण्यात, त्यावेळी तुम्ही नष्ट होऊन जाता. पण तुम्हाला मी अवध्यत्व वर दिला आहे आणि रोज सकाळी पुन्हा जन्म तुम्हाला प्राप्त होतो. म्हणून रोज रोज अर्घ्यात त्यांच्यावर फेकला पाहिजे. एकदा फेकलं की मेले, परत कशाला म्हणजे रोज त्यांचा जन्म होतो आणि अर्घ्याने त्यांचा नाश होतो. हे ब्रह्मांड पुराणामध्ये आहे.
मंदेहानां पदार्थाय प्रक्षिपेद उदकांजलिम प्रणवव्याहृतेभिश्च कृत्वात्मानं प्रदक्षिणं प्रायश्चित्तार्थमाचम्य मुच्यते देहयत्या. आणि दुसरा तिसरा काय केला पाहिजे? 3दा मला अर्घ्य द्यायचा आहे. पहिला अर्घ्य उभा राहून आणि आपल्या पायाच्या बोटावर उभा राहायला पाहिजे. पूर्ण पाय रोखून नाही, बोटावर उभा राहून आणि एका प्राण्याच्या शिंगा एवढा हात उंच करून अर्घ्य परते फेकला पाहिजे. आणि दुसरा मुखसमोर करून भगवंताला मंत्रपूत पुरस्कार पूजासाठी पाण्यात सोडला पाहिजे. तिसरा दुसरा मुखाचा समोर, तिसरा अर्घ्य नाभीचा समोर. पहिला अर्घ्य वरती, दुसरा अर्घ्य तोंडाच्या समोर, तिसरा खाली. असं 3 अर्घ्य दिला पाहिजे. आणि त्या तसं राक्षसांचा प्रभाव आमच्यावर होऊ नये म्हणून प्रायश्चित्त चतुर्थार्घ्य दिल्यानंतर प्रायश्चित्त अर्घ्य म्हणून 4था अर्घ्य दिला पाहिजे. जेव्हा वेळ आम्ही वेळेवर करत नाही, सूर्य नक्षत्र अजून आहे, आता अरुणोदय झालेला आहे, त्यावेळी सूर्यार्घ्य दिला पाहिजे. आणि संध्याकाळी सुद्धा नक्षत्र येत आहेत, त्याच वेळी अर्घ्य प्रदान करून जप केला पाहिजे. आणि ही वेळ चुकली तर म्हणजे अर्थात रोज चुकून 4था अर्घ्य नाही, प्रयत्नपूर्वक ह्या वेळी संध्या करण्याची आमची तयारी असली पाहिजे. 4था अर्घ्य दिल्यानंतर परत काय करता तुम्ही? 4था अर्घ्य दिल्यानंतर काय करता? असावादित्यो ब्रह्म. असावादित्यो ब्रह्म म्हणून ते पाणी सभोवती तुम्ही पाणी घालता. ते पाणी आमच्या कवच सारखं आमचं संरक्षण. यत् प्रदक्षिणं प्रक्रमन्ति तेन पात्मानं अवधून्वन्ति. तैत्तिरीय अरण्यक आहे तो आमच्या सभोवती प्रदक्षिणा करून ते पाणी आमच्या सभोवती घातल्याने पाप आमच्याकडे येत नाही, पापापासून संरक्षण प्राप्त होतो. सदाचार स्मृतीमध्ये श्रीमदाचार्याने सुद्धा सांगितलेलं आहे, मंत्रतः परिवृत्त्यात. मंत्राने सभोवती पाणी घालून आचमन केला पाहिजे. तीन अर्घ्य कशाला दिला पाहिजे? एकच अर्घ्य झाल पुरे ना. 3 अर्घ्य आहे. एकम वाहननाशाय. पहिल्या अर्घ्याने त्या मंदेय राक्षसांचा वाहन नष्ट होतो. द्वितीयम शस्त्रनाशने. दुसरा त्यांचे शस्त्र नष्ट होतात. तिसऱ्या अर्घ्याने ते संपूर्ण राक्षस नष्ट होतात.
कालातिक्रमणेचैव, काल योग्य वेळेत आम्ही अर्घ्य नाही दिला तर चतुर्थाग्यम प्रकुर्वीत भानोर्व्याहृत संपदा, चौथा अर्घ्य दिला पाहिजे. ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. सूर्योदयानंतर अर्घ्य दिल्याने, सूर्यास्तानंतर अर्घ्य दिल्याने प्रायश्चित्तासाठी 108 गायत्री मंत्र केला पाहिजे. वेळ चुकल्यामुळे वेळ रोज चुकतो तुमचा. अर्घ्य प्रदानतः पूर्वम उदयास्तमये सति गायत्र्यष्टशतं जप्यं प्रायश्चित्तं द्विजातिभिः. सकाळचे संध्या वेळेवर नाही झाला तर 108 गायत्रीच्या जोडे दिवसाचं जेवण सोडला पाहिजे प्रायश्चित्तासाठी. आणि संध्याकाळचे संध्या वेळेवर नाही झाला तर रात्रीचं जेवण सोडलं पाहिजे. दुपारचं जेवण, रात्रीचं जेवण आणि 108 जेवण सोडणं आणि 108 जप करणं, अर्थात वेळेचा फार महत्त्वाचा. त्या वेळेवर सूर्योदयाला ते आडवा येतात म्हणून सूर्योदयाच्या पूर्वी त्या राक्षसांना नष्ट केला पाहिजे. लेटनी तुम्ही अर्घ्य दिला तर काय उपयोग? तुमचा अर्घ्य निरुपयुक्त झाला. दुसऱ्याने दिलेले ते नष्ट होतात तो वेगळा, तुम्हाला तो पण भेटणार नाही. म्हणून प्रायश्चित्त 108 उद्यापासून करताना सूर्योदयाच्या पूर्वी पंचांगात बघितला पाहिजे आज सूर्योदय कितीला, सूर्यास्त कितीला, त्यावेळी संध्या केली पाहिजे. शास्त्रात इतकं सुद्धा आहे, तुम्ही त्यावेळी घरी नाही, बाहेर आहे, कामावर आहे, मानसिक संध्या करा. त्यावेळी घरी येऊन पूर्ण संध्या करा. सकाळच्या वेळी सुद्धा तुम्हाला त्यावेळी अत्यंत अनिवार्यता काय तर काम आहे, आंघोळ झाली नाही, मानसिक संध्या अर्घ्य करा. वेळ महत्वाची आहे. जसं नमाज करण्यासाठी त्यांचे वेळ निश्चित आहे, बरोबर त्यावेळी भोंग्यावर ते नमाज सुनवितात, म्हणजे सगळे उठा नमाज करा, म्हणून ते शक्तिमान आहेत. वेळेवर नमाज करतात, रोज 5 वेळा नमाज करतात. तुम्हाला 3 वेळा संध्या सांगितलेलं आहे, पण आम्ही करत नाही, म्हणून आम्ही शक्तिहीन झालेलो. त्यांची संध्या म्हणजे प्रार्थनाच आहे, ते देव प्रार्थनाच आहे त्यांची. तो म्हणून वेळेवर संध्या करणं अत्यंत आवश्यक आहे. ओम म्हणजे काय? ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं असे सांगितलेलं आहे. अवधातूला रक्षण करणं, गती, ज्ञान, कांती,
तृप्ती, ज्ञान, श्रवण, प्रीती, प्रवेश, सामर्थ्य, प्रार्थना, क्रिया, व्याप्ती, प्राप्ती, इच्छा, हिंसा, उत्तम लक्षण आणि अद्भुत ज्योती, विभाग, स्वीकारणं आणि जास्त होणं इतकं अर्थ फक्त अवधातूला आहे. अवधातूने ओम झाला म्हणजे ओम म्हणून आम्ही जेव्हा देवाला हाक मारतो त्या ओंकारामध्ये इतका अर्थ आहे, आमची रक्षा करा, आम्हाला ज्ञान द्या, आम्हाला उत्तम कांती द्या, तृप्ती द्या, चांगला शास्त्रज्ञान आम्हाला प्राप्त द्या, वेदाचा अर्थज्ञान झाला पाहिजे, आमच्यावर संप्रीत व्हा, आमचा हृदयात प्रवेश करा, आम्हाला सामर्थ्य द्या, आमची प्रार्थना स्वीकार करा, आमच्याकडून सत्कर्म करून घ्या, सर्वत्र व्याप्त असून तुम्ही आमची सगळी इच्छा पूर्ण करा, हिंसापासून दूर ठेवा आणि योग्य कांती प्रकाश आम्हाला द्या आणि आम्हाला प्रत्येक उन्नती द्या आणि आम्हाला जे काय पकडण्यासाठी राक्षस येतात त्यांना दूर करा, आमची पुण्य आणि साधनाची अभिवृद्धी करा, इतका अर्थ निघतो ओम म्हटल्याने. लिहून घेणार. रक्षणे, रक्षण करणे नंबर 1. नंबर 2 गती, ज्ञान. तीसरा कांती. चौथा तृप्ती. पाचवा समजून घेणं. समजून घेणं. सहावा वेदज्ञान. सातवा प्रीती. आठवा प्रवेश. नववा सामर्थ्य. 10वा प्रार्थना. 11वा साधन करण. 12वा व्याप्ती. 13वा प्राप्ती. 14वा इच्छा. 14वा हिंसा. 15वा आलिंगन. 16वा अद्भुत कांती. 18वा विभाग. विभाग. 19वा पकडणं, ग्रहण. 20वा अर्थ वृद्धी, अभिवृद्धी. 20 अर्थामध्ये ओम आहे. अर्थात ओम म्हटल्याने भगवंत हे 20 रीतीने तो आमच्यावर अनुग्रह करतो.
आणि सकाळी आंघोळ करून अर्घ्य देऊन आठ मात्राच्या उच्चारणाचा जो वेळ पाहिजे तितका वेळ ओंकार म्हटला पाहिजे. कमीत कमी 10 वेळ तरी करा. बघा तुमचं संपूर्ण शरीर ऍक्टिव्ह होतं. आणि 10 वेळा हे 20 रीतीने आमचं संरक्षण कर, आमचा उपकार कर म्हणून देवाची प्रार्थना सुद्धा झाली. अर्थात एका संध्याने किती लाभ आहे याची संकल्पना आम्हाला प्राप्त होते. आणि त्यानंतर भूः भुवः स्वः ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. या मंत्राने आम्ही अर्घ्य देतो. आणि ह्या भूला अर्थ करता भूला अर्थ काय आहे आम्ही उद्या समजून घेण्याचा प्रयत्न करू. किती अध्यक्षता असू शकते.